विस्तारू याच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका सद्गुरु दास सर्वांनी हात जोडायचे श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि शमीशान निवानरूपं विभं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेहं। बोलणारा वक्ता काय बोलतोय त्या बोलणाऱ्याकडे लक्ष असू द्यायचे। दुसरा नियम, आता जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे। आपण सांगण्यापेक्षा एकदा लाईव्ह डेमो, सर्वांच्या हातवर। आता आम्ही शांत राहणारा, आवाज फक्त तुमचा आला पाहिजे। विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि टाळी सुद्धा वाजवायची। बोला विठ्ठल। एक मिनिट हा, एक मिनिट एक चालय नागपूर, एक चालय सोलापूर, तसं नाही करायचं। एक सोबत सर्वांची टाळी एक सोबत हातवर आणि आवाज सुद्धा सर्वांचा एक सोबत। बोला विठ्ठल। क्या बात आहे, वा वा वा। अभंगाच्या प्रथम चरणाकडे आपण जाऊया। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, तुम्हाला सांगतोय तुम्ही भजारे विठ्ठलाला। आता बघा, भजारे विठ्ठला म्हणजे फक्त विठ्ठलालाच का? आणि बाकीचे जे लोक बाकीच्या देवतांना भजतात त्यांनी बाकीच्या देवाला सोडायचं का? असं नाही। बघा, बऱ्याच जणांना वाटते हा देव तो देव तो देव तो देव, ते सगळे देव काही वेगळे आहे का? तर संत म्हणतात अजिबात नाही। सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, बघा सूर्याची जी किरणे आमच्या गावाकडे वेगळी पडतात, तुमच्या गावाकडं वेगळी पडतात, पुण्याकडे वेगळी, आळंदीकडे वेगळी, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्येच नाही तर वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळी पडतात। पण ते किरण जिथून येतात ते किरणाचा सोर्स काय? फक्त एक सूर्य। अशाच प्रकारे दिसताना भगवंताचे रूप जरी अनेक आपल्याला दिसत असले तरी सुद्धा सगळे भगवंत हे एकच आहे। म्हणून भेदा भेद भ्रम आमंगळ, बाकी याच्यामध्ये भेद त्याच्यामध्ये भेद करायचा नाही। शेवटी सगळे भगवंत हे एकच आहेत। जो ज्याला भजतो त्याने त्याला भजत राहायचे। फक्त एक तत्व नाम दृढ धरी मन हरीशी करुणा येईल तुझे। एक कोणतेही नाम घ्या, ज्यांना तुम्ही आराध्य मानता भगवंत, आणि त्या नामाचं सतत चिंतन आपण करत राहायचं असते। आता बघा, महाराजांनी इथं विठ्ठला का म्हटलेलं आहे याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते। प्रत्येक युगामध्ये भगवंताचे वेगवेगळे असे अवतार आहेत आणि कलियुगामध्ये भगवान पांडुरंगाचा अवतार आहे। आणि भगवान पांडुरंग हे कुणाचे अवतार आहेत? तर असं म्हणतात की जेव्हा द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतःचा अवतार संपवण्याची वेळ आली होती तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथून अंतर्धान झाले आणि आपल्या भक्तासाठी काय म्हणतात, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी,
मी म्हणत होती पण माझं लग्न झालं नाही. मग ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा. भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी धनी, क्या बात है विठू धनी. क्या बात है. बस 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 बस. तुमचे धनी आहेत का पण उपस्थित आहे ना? हा मग धन्यांनी ऐकलं ना. यावर्षी होऊ द्या मग 2026 मध्ये 25ची तर झालीच असेल बरोबर ना. कारण इथे सर्वजण मला वारकरी दिसत आहे. मस्त बुक्का टोपी गळ्यामध्ये माळ. सर्व गावकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. जेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होते त्यांना दर्शन देण्याकरता भगवान श्री कृष्ण द्वापर युगामध्ये जो अवतार भगवान श्री कृष्णाचा होता तेच भगवान श्री कृष्ण पांडुरंग बनून कुठे गेले? पंढरीला. आता मनाने सांगत नाही, संतांचे आहेत का? संतांनी सांगितले. संत म्हणतात द्वारकेचा राजा उभा भीमती नाम तुझे पांडुरंग, नाम तुझे पांडुरंग, धन्य ते पंढरी, धन्य ते पंढरी. द्वारकेचा राजा उभा भीमती, द्वारकेचा राजा उभा भीमती. द्वारकेचा राजा, द्वारकेचे राजा म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. उभा भीमा तीरी, नाम तुझे पांडुरंग, आणि कुठे? धन्य ती पंढरी. ते श्रीकृष्ण द्वापर युगामधले पांडुरंगाच्या रूपामध्ये आज कलियुगामध्ये पंढरपूरच्या पंढरीला उभे आहेत. म्हणून ज्यांना ज्यांना वाटते भगवान श्रीकृष्ण आणि भगवान पांडुरंग हे सुद्धा वेगळे, तर हे सुद्धा वेगळे नाही. भगवान श्रीकृष्णाचेच अवतार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे महादेव आणि सर्व देव जेवढे काही दिसताना आपला दिसतात सगळे देव एकच आहेत. फक्त आपल्या बुद्धीमधला तो दोष आहे की हा वेगळा तो वेगळा आपण सर्वजण करत राहतोय. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आता बघा विठ्ठलला का भजायचंय हे मी सांगितले, कारण द्वारकेचे राजेच आहेत भगवान श्रीकृष्णाचे अवतार. पुढं भजारे विठ्ठला, भजा भक्ती करा. आता भक्ती करा हा विषय जेव्हा मनुष्याच्या कानावर पडतो तेव्हा त्याला सगळ्यात मोठा प्रश्न येतो की जर भक्ती कराव तर मग संसाराचा गाडा थांबेल, आणि संसार कराव तर भक्तीचा गाडा थांबेल. मग प्रत्येकाला प्रश्न पडतो भक्ती करू का पोटा भरू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. हे सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. कारण भक्ती म्हणते चाल पुढे, भक्ती म्हणतो तू पुढे चाल, पण एवढ्यामध्ये संसार आवाज देतो की मी ते, आणि संसार म्हणतो ये इकडे. मग मनुष्याला प्रश्न पडतो हे करू का ते करू, सांगा मी काय करू. तेव्हा महाराज म्हणतात सगळ्या बंधनातून मुक्त व्हा, आधी काय करा सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. त्या भगवंताची भक्ती करा. का? कारण भक्ती वाटते तेवढीही अवघड नाही. बघा श्रीमद भागवत महापुराणमध्ये आलेला एक श्लोक आहे की सगळ्यात सोपी भक्ती या कलियुगामध्ये कोणती? यत्फल नास्ती तपसा ना योगे ना समाधेन तत्फल लभेत सम्यकलो केशव कीर्तनात. याचा अर्थ काय की यत्फल जे फळ या तपसा म्हणजे तपस्येनं लाभत नाही, ना योगे योग साधनेनं लाभत नाही, योगेना समाधीनं समाधीनं सुद्धा लाभत नाही. जे फळ तप साधना समाधी कशानंच लाभत नाही ते फळ कलियुगामध्ये फक्त केशव कीर्तनामध्ये आपल्याला मिळते. फक्त नामस्मरण करायचे. आणि संतांनी सुद्धा आपल्याला सांगितले काय आवडे देवाशी तो एका प्रकार, आवडे देवाशी
देवाशी तो एका प्रकरण नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही फक्त नामस्मरण करा. अजून काय आवडते? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा, गळ्यामध्ये तुळशीची माळ, गोपीचंदन टिळा, गोपीचंदन टिळाला कपाळाला लावायचे आणि हृदयी कळवळा वैष्णवांबद्दल व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये प्रत्येकाने कळवळा ठेवायला पाहिजे. फक्त एवढा भक्तीचा प्रकार भगवंताला आवडतो. बघा, संतांनी सांगितलेली भक्ती ही आहे आणि आपण करतो ती भक्ती कोणती आहे? बघा, तुमच्या भागात चालते का नाही मला माहीत नाही, पण मला तरी वाटते प्रत्येक भागामध्ये ही भक्ती चालते. आपल्या समाजामध्ये काय झाले, प्रत्येक देवाचा प्रत्येक वार आपण देवाला वाटून दिलेला आहे. आपण काय करतोय, सोमवार आला म्हणजे हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, देवीच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. महादेवाचा वार आला म्हणजे महादेवाचे उपवास सुरू आणि एवढ्यामध्ये मारुती रायाचा वार आला म्हणजे आपली मारुती रायाची भक्ती सुरू. की जो केसरी के लाल मेरा, की जो केसरी के लाल मेरा. हा आवाज थोडासा मोठा, पब्लिक भरपूर आहे पण आवाज कमी होतोय. इकडे युवा वर्ग. की जो केसरी के लाल मेरा, कि जो केसरी के लाल मेरा, ओ मेरे राम जी से कह देना, ओ अपने राम जी से कह देना, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम. कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम, अपने राम जी से कह देना जय सिया राम. कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम. बजरंगबली की महादेव आले की महादेवाचं भजन सुरू. मारुतीरायाचा वार आला म्हणजे मारुतीरायाचे भजन सुरू. त्यामध्ये जर एकादशी आली की आपले भजन विठ्ठलाचे. ये यो विठ्ठले माझे माऊली ये यो विठ्ठले माझे माऊली ये, निघळावारी करा, निघळावारी कर ठेवणी वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे. ये यो विठ्ठले माझे माऊली ये हो विठ्ठल माझे माऊली. एकादश आली म्हणजे आपले विठ्ठलाची भक्ती सुरू. यामध्ये एखादी चतुर्थी आली तर कुणाची भक्ती माय लवकर येणार आहे त्यांचा उत्सव. कुणाची? पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. अशा प्रकारे जो देव त्याचा वार आणि त्याची
त्याची भक्ती सुरू आणि बाकी वेळ जैसे थे. बघा आपण काय करतोय, ज्या देवाचा वार आला त्या देवाचा फक्त उपवास करतो, सकाळी उठून थोडंसं काय करायचं ते करतो आणि पुन्हा बाकी आपलं जशास तसं सुरू. पण संतांनी सांगितलेली ही भक्ती आहे का? संत म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसिनी गोपाला पावेरी. एखादा व्यक्ती आहे तो भगवंताची भक्ती करतो पण नुसते उपवास वगैरे करत असेल, पण मुखातून एरवी काहीही जर बरळत असेल तर भगवंत आपल्याला पावणार अजिबातच पावणार नाही. कारण बघा आपण उपवास करतोय पण उपवास करत असताना एकमेकाच्या टिंगल टवाळ्या आपल्या मुखातून चालू असतात. कारण बघा संतांनी सांगितले बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आयशे. सांगा बसल्या ठिकाणी तुम्ही देवाचं नाम घ्या, काहीही श्रम आपल्याला लागणार नाही. मिळून सर्वजण मना बरं बोला जय श्रीराम. तुमची बाकीची रामजी सोबत काय भांडण आहे का? नाही ना? हा मग हात मोठ्यानं थोडं बोला ना, जय श्रीराम. क्या बात आहे. आता इकडल्याने बोलते हे गप्प बसले. हे तुम्ही शपथ घेतली का एकमेकांसोबत न चालण्याची? असं बघा आपण सर्वांनी जवळपास जेवण केलेलं आहे, कार्यकर्ते सोडले तर, बरोबर ना? बाकी सगळेजण इथं जेवण करून बसलेले असाल. मला सांगा जेव्हा आपण जय श्रीराम म्हटलं आपल्या पोटातलं एक घास तरी जिरला का? अजिबात नाही. म्हणजे किती सोपं आहे देवाचं नाव घेणं, पण आपण घेतो का? नाही. बसल्या ठिकाणी देवाचं नाम घ्या ही भक्ती देवानं सांगितली, संतांनी सांगितली. पण आपण समजा पुरुष वर्ग 7-8 जण आपण एका ठिकाणी बसलोय, आपल्या देवाच्या नावाच्या गोष्टी चालतात का? अजिबात नाही. आपल्या काय गोष्टी चालतात? हा कार्यकर्ते. सध्या त्याच्यातलं राजकारणातला र सुद्धा मला माहीत नाही म्हणून. आणि महत्वाचं म्हणजे पुरुष वर्ग तुमच्या गोष्टींमध्ये मी कधी बसलेली सुद्धा नाही, पण यांचं मला माहिती आहे. मला सांगा महिला वर्ग 7-8 जणी आपण एका ठिकाणी बसतो तेव्हा आपल्या काय गोष्टी चालतात? मी विनोद जरी केला ना आपल्या कीर्तनाला सोडून करणार नाही. तू फक्त माझ्या प्रश्नाची उत्तर देत चला. मला सांगा आपण 10-12 जणी महिला वर्ग एका ठिकाणी बसलो, आपल्या देवाच्या नावाच्या गोष्टी चालतात का? मग काय चालतात? हा 10-12 महिला एका ठिकाणी बसल्या म्हणजे समजायचं कुणाचं तरी वाटुळं. कारण आपल्या गोष्टी लय भारी चालतात नाही का? एकदम हळू आवाजात मध्ये काय झालं तुला माहित आहे का नाही? आणि दुसरी हळूच बोलते बाय माझं लक्षच नव्हतं, तू सांग. एरवी पतिदेव असेल तर एक गॅसचं सिलेंडर आपल्याला जाग घेऊन सुद्धा हलणार नाही, पण इथं एक हांडा इथं एक कळशी जरी घेऊन असलं तरी तशा गोष्टी करायला आपल्याला काही जड होणार, बरोबर ना? हा. आणि पुढची प्रश्न विचारते काय झालं सांग, ही म्हणते काय सांगू मला लय वाईट झालं. पुढची म्हणते काय झालं, शेजाऱ्याची गेली की पळून. आणि दुसरी विचारते कुणासोबत गेली, जाऊ दे कुणासोबत गेली ते आधी सांग. ही म्हणते जास्त प्रश्न विचारू नको, तुझं लक्ष लोकाच्या घरात तेव्हा तुझंच पोरग तुझ्या शेजाऱ्याची घेऊन पळून गेलं. आता बघा तुम्ही म्हणसाल ताई कीर्तनात विनोदाला अभंग कुठे? संत म्हणतात तुका म्हणे आईशी थोर हानी केली करी ताटवाडी जन्म गेला हो, करी ताटवाडी जन्म गेला, करी ताटवाडी जन्म गेला, करी ताटवाडी जन्म गेला. तुका म्हणे आईशी थोर हानी केली. संत तुकाराम महाराज म्हणतात किती हानी आपण आपल्या जीवनाची करून घेत आहे. ही करिता टवाळी जन्म गेला. नुसतं याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खा आयुष्य वाया घालतोय आणि 2 उपवास करून आपल्याला वाटतं देवानं येऊन मला दर्शन द्यावं. संत म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मनी देव मला पाव, मनी नाही भाव मनी देव मला पाव, देव आशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनात जर खरा भक्तिभाव नसेल तर भगवंतापुढं किती उपवास तापास करून फायदा होणार नाही. संत म्हणतात त्या उपवासापेक्षा अजून तुम्हाला सोपं सांगतो काय, तुम्ही व्रती नियमून न करावे, शरीरातील न पिडावे, दुरिकेही न भजावे. तीर्थासिका ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे काय, एक वेळेस
होत नसेल, कुमकुवत शरीर आहे होत नसेल आणि उपवास जर आपल्या भक्तीमध्ये बाधा टाकत असेल तर उपवास करू नका, त्यापेक्षा नामस्मरण करा. होत नसेल तर उपवास करू नये, तुम्ही व्रते नियम करू नये. तीर्थाला, लांब लांब तीर्थाला बघा, आजकाल लोक काय करतात, लांब लांब तीर्थाला जातात पण घरच्या घरी आपल्या मायबापाला उपाशी मारतात. आपल्या तीर्थाला फळ येणार का? नाही. आजकालचं वाक्य कसं झालंय, हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. माय बापाला घरी ठेवायला कुणीही तयार नाही. आजकालची युवा म्हणतात हम जाएंगे रामेश्वर काशी और घर में माँ बाप उपाशी. घरच्या माय बापाला उपाशी मारून बाहेर किती जरी तीर्थ केले तरी भगवंत आपल्याला पावणार नाही. संतांनी आपल्याला सांगितले की तुका म्हणे माय बापे. मायबाप कोण आहेत? अवघी देवाची स्वरूप आहे. मायबाप हेच देवाचं स्वरूप आहे. आणि यामुळं आपण घर बसल्या जर मायबापांची सेवा करत असाल आणि नामस्मरण करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व तीर्थाचं फळ आपल्याला आपल्या घर बसल्या आपल्या मायबापाच्या चरणामध्ये मिळतं. फक्त मायबापाची सेवा आपण करायला पाहिजे. आणि तीर्थाला जाण्याचा आपला का जातोय आपण? आपल्याला वाटतं तिथं माझे पाप धुवून निघतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, संतांनी सांगितले श्रद्धा पाळा, अंधश्रद्धा नको. काय काशी करीसी गंगा भीतरी चांगा नाही. जो ज्याचं अंतर्मनच निर्मळ नाही त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीला निर्मळ करण्याची ताकद दुसरं कशामध्येही नाही. मग शास्त्रामध्ये सांगितले गंगा नदी पाप धुते किंवा बाकीच्या नद्या, तर हे खोटं आहे का? अजिबात नाही. हे सुद्धा खरं आहे. पण कोणते पाप धुतात? जे पाप नकळत आपल्याच्याने झाले किंवा ज्या पापाचं मनातून आपल्याला प्रायश्चित करावंसं वाटत असेल आणि जर आपण भगवंताला शरण जात असेल की हे माता माझ्याकडून हे पुन्हा पाप कधीच घडणार नाही, हे जर बोलून आपण शरण जात असेल तेव्हा आपली पाप धुतली जातात. नाही तर कुणी पाप करायचं, डुबकी मारायची, त्याचं पाप धुवून निघलं असतं तर नरकामध्ये कुणी गेलं नसतं. कुणी पण चोऱ्या केली, मारली डुबकी, झाला निर्मळ. खून केला, मारली डुबकी, झाला निर्मळ. असा अंधश्रद्धा पाळू नका. नाही. निर्मळ जीवन काय करील साबणाव नाही. ज्याचं चित्त शुद्ध नाही तिथं साबण सुद्धा काही करू शकत नाही, देव सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून आपल्या मनामध्ये शुद्धता आपण ठेवायला पाहिजे. आणि बघा, ज्याही काही गोष्टी आपण तीर्थाला जाऊन किंवा देवाला वाहतोय त्या गोष्टी कुणाच्या येतो? पाणी देवाला वाहिलोय, कुणाचं वाहिलोय? आपलं का देवाचं? फूल वाहिलोय, आपलं का देवाचं? कुणाचं? देवाचं. पैसे द्यायलोय, आपले का देवाचे? सगळं देवाचं. मग देवाला वाहायचं काय? आपल्याकडे आपलं एकच आहे. संत म्हणतात मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. हे मन नावाचं जे मोगऱ्याचं फूल आहे ते भगवंताला अर्पण करा. आपल्या 1000 फुलापेक्षा एक मन नावाच्या मोगऱ्याचं फूल जर आपण भगवंताला दिलं, अख्ख्या जगाचा विश्वाचा स्वामी आपला सुद्धा दास होईल एवढी ताकद या भक्ती मार्गामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण तीर्थाला जातोय पण घरच्या मायबापाला उपाशी मारतोय, काही फायदा नाही. म्हणून घर बसल्या काय करायचंय? आपण आपल्या स्वधर्माचं पालन करायचंय. मनुष्याला जो धर्म दिलाय त्या धर्माचं पालन करायचंय. आपल्या आई वडिलांची सेवा करा, घर बसल्या नामस्मरण करा, कुठं काही जायची गरज नाही. बघा, जेव्हा भक्तीने नारदजींना प्रश्न विचारला होता की नारदजी, जेव्हा परीक्षित राजा बाण घेऊन, तुम्ही श्रीमद भागवत महापुराण कधी ऐकले? जेव्हा परीक्षित राजा बाण घेऊन कलियुगाला मारण्यासाठी गेला होता तेव्हा कलियुगाला त्यांनी मारलं का नाही, का जिवंत सोडले? तेव्हा नारदजी सांगतात की कलियुगामध्ये 1000 लाख गुण दोष वाईट असतील पण एक गुण चांगला आहे, कलयुग केवल नाम आधारा. इथं फक्त नाम मात्राने मनुष्य स्वतःचं जीवन तरून जाऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर भक्ती करा. सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला भजा. पण कशा प्रकारे? एक सोपी त्याने सांगितले, काही करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घराणाऱ्यानं करायचं काय? ठाईचं बैसोनी करा एकचित आवडल्यानंतर आळवावा. राम आपल्याला मंत्र सुद्धा दिलाय, राम कृष्ण हरी विठ्ठल केशव. जो मंत्र घ्यायचा आहे त्या मंत्राचा जाप करा आणि त्या भगवंताची भक्ती आपण करायला पाहिजे. फक्त काय करा? बैसल्या ठाई बसल्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करायचे आणि आपलं मन शुद्ध ठेवायचे. कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. एवढं जरी केलं तरी सुद्धा आपल्याला हरवण्याची ताकद भगवंताच्या मायेमध्ये सुद्धा नाही. आणि वरपांगी दाखवीची भक्ती आयुष्यभर जरी केली तरी सुद्धा आपल्याला काही करायची गरज पडणार नाही, आपल्याला फायदा सुद्धा होणार नाही. आणि बघा, सगळ्यात मोठा प्रश्न की संसार सोडायची गरज पडत नाही. संतांनी इथं सांगितलेलं काय की तुम्ही इथं संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे. वेळोवेळ या संसारामध्ये आलेत पण आल्याच्या नंतर वेळोवेळा त्या भगवंताची आठवण मात्र आपण मनामध्ये बाबा पांडुरंग
वाचयाळ बाबा पांडुरंग या नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरी कोणतीही सोपी भक्ती या कलियुगामध्ये नाही. आणि बाकीच्या भक्ती आहेत पण संत म्हणतात अहो योग तप साधना हे करणं काही सोपं नाही आणि हे एवढं अवघड आहे. या मायेची ताकद एवढी आहे. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे बोडीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलतून पाडीते उलथ उलथ माघार गड्या फिरगोते खाशी भरला पूर मायेचा लोंडा वाहुनी या जाशी. एवढं सोपं नाही महाराज भक्ती मार्गामध्ये बाकीच्या मार्गामध्ये लागणं. म्हणून सगळ्यात सोपं साधन कामामध्ये काम काही म्हणा राम नाम. जिथं वेळ भेटला तिथं नामस्मरण करा. स्वयंपाक बनवायला फालतू टीव्ही पाहत बनवण्यापेक्षा नामस्मरण करत करत आपण स्वयंपाक बनवायला पाहिजे. याच्या त्याच्या लावलंग्या करण्यापेक्षा याला त्याला वाईट म्हणण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवा. जिथं जिथं वेळ भेटला तिथं तिथं नामस्मरण आपण करायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आणि नाही जर केलं नाही जर ऐकलं. बरेच जण म्हणतात महाराज लोक येतात विठ्ठल विठ्ठल करतात जातात काम आहे त्यांचं. संत म्हणतात याच्यामध्ये नुकसान आमचं नाही. हे जरी ना ऐकलं तरी दुसरा येईल. हे जरी ना ऐकलं जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरते शेवटी काळ बांधून नेईल. सरते शेवटी सरत शेवटी बागळ बांधून नेईल. सरत शेवटी बागळ एका जनार्दनी आमचे काय वाचायला. एका जनार्दनी आमचे काय वाचायला. पिंगळा 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 महाद्वारे बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी हे जरी नाही केलं तरी दुसऱ्याला सरते शेवटी या काळ बांधून नेले. एका जनार्दनी आमुचे काय बा जायला सांगणाऱ्याचं नुकसान नाही महाराज. ज्यानं ऐकलं नाही धरिली लाज सांडिले हित. ज्यानं भगवंताचं नामस्मरण केलं नाही चूक त्याची आहे नुकसान त्याचं होणार. सांगणाऱ्याचं कुणाचं काही जाणार नाही. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. नाही भजत काय ना नाही तरी गेला जन्म वाया. 84 लाख नंतर जो जन्म आपल्याला मनुष्याचा मिळालाय हा जन्म आपला वायाला जाणार. म्हणून महाराज म्हणतात या जन्माचं सार्थक करा. कारण या जन्माचं मूळ काय. जन्माचे हे मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदे. हा येऊन हानी केली मग इथं आल्याच्या नंतर एक करा त्या भगवंताची भक्ती करा. आता लोक म्हणाले ठीक आहे महाराज आम्हाला हा आमचा जन्म वायाचा घालायचा नाही म्हणून आम्ही भक्ती करणार. आता जेव्हा भक्ती करणार हा विषय महाराजांच्या लक्षात आला तेव्हा महाराजांनी लगेच सांगितले की कधी करायची अभंगाचं दुसरं चरण. करिता भराभरी दुर्बती दुरी. करिता भराभरी दुर्बती दुरी.
पुरी दुरावशी दुरी भवाची पुरी हवसी आज बाजू उद्या बाजू असं जर करशाल या भव नदीच्या पुरामध्ये वाहून जाणार. कारण आपलं कसं झालंय बघा एकदा एक सुंदर असा श्लोक आहे की अहन्य हानी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषा स्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्य मतपरम. मनुष्य रोज कुणाला ना कुणाला तरी यम सदनी जाताना पाहतो तरी सुद्धा इथं अशा प्रकारे राहतो जणू काही त्याचा मृत्यू कधीच येणार नाही. परंतु आपल्याला संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जो आला त्याला इथून जावं लागेल. आणि देखत देखत ना तू पैदू तो इतैसा झाला. देखत देखत ना तू पैदू तो इतैसा झाला. बाप हसना गेला देखत देखत ना तू पतू तो कैसा झाला. देखत देखत ना तू पतू तो कैसा झाला. आजा मेला पैदा मेला बाप मसना गेला. बाप मसना गेला. देखत देखत ना तू पैदू देखत देखत ना तू पैदू तो इतैसा झाला. आजा मेला पैदा मेला बाप मसना गेला. बाप मसना गेला देखत देखत ना तू देखत देखत ना तू पतू तो कैसा झाला. पंजा गेला बाप मसना नेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आपले आजा गेले पंजा गेले वडील गेले सगळे गेले पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं मी जाणारा नाही. म्हणून संत सांगतात ही तुझी धन दौलत शेतीवाडी ही बंगला गाडी सारं इथं राहणार आहे बाळा हे आपल्या सोबत येणार नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर एक काम कर काय त्या भगवंताच्या भक्ती मार्गाला आपण लवकरात लवकर लागायला पाहिजे. म्हणून करिता बरोबरी आज भजू उद्या भजू असं करू नको. कारण आपल्याला वाटते भक्ती करावी पण कधी म्हातारं झाल्याच्या नंतर. बघा म्हातारं झाल्याच्या नंतर जेव्हा तोंडामध्ये दात उरत नाही आणि घरात कुणी ऐकत नाही घरातले सुद्धा मान सन्मान ठेवत नाही तेव्हा माणसाला वाटतं आता आपण असते बिनकामी झालो. मग लावला बुका घेतला टाळण चाललो भजनाला. मग असं केल्याच्या नंतर शेवटीच्या वेळेला आपल्याला भगवंताची आठवण येणं हे शक्य नाही किंवा म्हातारपर्यंत आपण टिकल हे सुद्धा आपल्याला माहित नाही. कारण संत म्हणतात नको नको रे मना गुंतू माया जाळ काल आला जवळी काल आला जवळी ग्रासावया नको नको रे मना गुंतू माया जाळ. अरे मना जास्त माया जाळ गुंतत बसू नको. काळाची एवढी पडेल का जेव्हा सोडवे ना तेव्हा आपल्याला सोडवायला कुणीही येणार नाही. म्हणून आज आतापासून भक्ती मार्गाला आपण लागायला पाहिजे. बघा आपल्याला काय वाटतंय लहान लेकरांचा भक्ती मार्गाचा वेळ नाही पण तुम्हाला सांगू का भक्ती मार्गामध्ये लावायची जर वेळ कोणती असेल तर ती फक्त आणि फक्त लहान वयच आहे. कारण एकदा मोठं झाल्याच्या नंतर जो विचार करू 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 आपण मोठे होतो शेवटी आपण तरुण झाल्याच्या नंतर आपल्या डोक्यामध्ये तोच विचार असतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे आजकाल प्रत्येक मात्या पित्यांना वाटतंय की मला माझ्या पोटी मुलगा चांगला आला पाहिजे माझ्या पोटी मुलगी चांगली आली पाहिजे. पण आपण त्यांना आपल्या धर्माची किंवा आपल्या संस्कृतीची शिकवण अजिबात देत नाही. आपली भूमी ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण आपल्या संस्कृतीचे आपण आपल्या धर्माची शिकवण आपल्या लेकरांना आजकाल अजिबात देत नाही. कारण बघा बरेच जण म्हणतात मुलगा कसा पाहिजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजासारखा मुलगा मला पाहिजे. पण नुसतं छत्रपती शिवाजी महाराजासारखा मुलगा पाहिजे म्हटल्यानंतर मिळणार नाही. छत्रपती शिवराय घडले याचं कारण काय तर म्हणतात माता जिजाई होती शिवबाची आई म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई तिची थोरवी थोर आज महाराष्ट्र गाई. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी
बापाचा बाप राजा शिवबा जन्मला आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरणगडाला तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरणगडाला तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला माझ्या गावची पडाई अंगाने वफळा माझ्या गावची पडाई अंगाने वफळाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा जन्माला छत्रपती शिवराय जन्माला आले महाराज परंतु घडले कशामुळं माता जिजाई होती शिवबाची आई आणि म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही आपल्याला जर छत्रपती शिवरायांसारखा मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा असं वाटत असेल तर तसे संस्कार सुद्धा आपल्याला आपल्या मुलाबाळांना द्यावे लागतील हो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी गोमटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीज असले तर त्याला फळ सुद्धा रसाळ आणि गोमटीत येतात आपल्याला मुलं पाहिजे छत्रपती शिवरायांसारखी म्हणून आपलं कसं झालंय खायला आवडतो आंबा आणि लावायलो बाबळीचे झाड बाबळीचं झाड लावलं आणि किती पूजा केली किती रडलं त्या झाडापुढे ते बाबळीचं झाड आपल्याला आंबा देईल का माय नाही मग आंबा खायचं असेल तर झाड कशाचं लावावं लागेल कशाचं आंब्याचं तुम्हाला तुमच्या घराला लावलेल्या कुलपाची शपथ आहे थोडं मोठ्यानं बोला हा नुसतं तोंडातल्या तोंडात तुमचं असंच व्हायला काय बोलाले काहीही कळणार तुमच्यापेक्षा मुंगीचा आवाज मोठा आहे माय म्हणून थोडासा आवाज मोठा ठेवायचा आता उत्तर देणार ना मान हलवायचा नाही मान हलवायचं काम कोणाचं असतं हां नंदी बैलाचं माहिती आहे ना हा मग उत्तर देणार का मान हलवणार मागच्या अजूनही मानच हलवायले म्हणजे मी काय समजू असं अशा प्रकारे छत्रपती शिवराय जर आपल्या पोटी जन्माला यावे वाटत असतील तर तसे संस्कार सुद्धा आपल्याला द्यावे लागतील बघा आपल्या संस्कारामध्ये आणि छत्रपती शिवराय यांच्या संस्कारामध्ये असलेला एक फरक मी तुम्हाला सांगते आजकाल आपण आपल्या मुलांना शिकवून देतोय काय आय मी अँड माय सेल्फ हम दो हमारे दो तू आणि तुझे पुढची पिढी यावर विचार कर जास्त वरचं विचार करू नको समाजाचा विचार करू नको पण हा जर विचार छत्रपती शिवरायांनी आणि माँसाहेब जिजाऊंनी केला असता तर आज स्वराज्य घडलं नसतं आणि आपण सर्वजण बघा प्रत्येक जण म्हणतोय आज जे काही देशामध्ये घडतंय याला जबाबदार कोण म्हटलं तर सर्वजण म्हणतात सरकार काही करणं गेली सरकार काही करणं गेली सरकार कुठपर्यंत टिकणार आहे महाराज जोपर्यंत नागरिक मिळून आपण आपलं कर्तव्य बजावणार नाही तोपर्यंत सरकार सुद्धा काही करू शकणार नाही कारण नागरिक म्हणून जे आपलं कर्तव्य एक परिवार आहे आणि त्या परिवारामधली एक स्त्री सगळ्या घराची रोज साफसफाई करते बाकीचे येऊन धिंगाणा करतात आता ते घर घाण व्हायला या चूक ही घरच्यांची आहे का त्या साफ करणाऱ्या महिलेची आहे सांगा कोणाची आहे घरच्यांची आहे ना त्यांनी धिंगाणा करू नये मग हे देश म्हणजे आपलं घर आहे आपला परिवार आहे मग या देशामध्ये आपण राहतोय तर जेवढे काही साफसफाई करायले त्यांना आपण मदत करायला पाहिजे आणि एक नागरिक म्हणून त्या नागरिकत्वाचं आपण आपलं कर्तव्य बजावायला पाहिजे जोपर्यंत आपण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावणार नाही तोपर्यंत आपण देशाला घडवू शकणार नाही नागरिक म्हणून आपण आपलं एक सुद्धा कर्तव्य चांगलं करत नाही अहो साधं मतदान हा अधिकार आपल्याला येण्यासाठी आपल्या कित्येक मावळ्यांनी आपल्या कित्येक जवानांनी स्वतःच्या परिवाराची स्वतःच्या जीवाची आहुती दिली आणि आपण हजारासाठी आपली इमानदारी सुद्धा विकली यापेक्षा खंताची गोष्ट दुसरी कोणती नाही तुम्हाला सांगते बघा या जगामध्ये कित्येक श्रीमंत व्यक्ती असतील
पण स्वतःमध्ये एक आत्मविश्वास ठेवा की या जगामध्ये मी जास्त पैसा कमावला नसेल तरी चालेल, पण मी माझ्या इमानदारीने, मी माझ्या विश्वासाने, मी माझ्या व्यक्तिमत्वाने एवढा श्रीमंत होईल, या जगातला श्रीमंत व्यक्तीसुद्धा पैसा फेकून माझं व्यक्तिमत्व विकत घेऊ शकला नाही पाहिजे. हे प्रत्येक व्यक्तीने आपल्या समाजामध्ये राहत असताना भारतीय म्हणून आपापलं कर्तव्य त्यानं बजावायला पाहिजे. बघा, छत्रपती शिवराय यांच्यावर जेव्हा खान नावाचं संकट आलं होतं, म्हणतात ना, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, रजी जे जे करील काय कल्पना युक्तीची, रजी जे 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 जे. जेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी खान नावाचं मोठं संकट आलं होतं, तेव्हा सर्व सरदारांची बैठक बसली. मासाहेब जिजाऊ त्या छत्रपती शिवराय होते, सर्व सरदार सुद्धा होते. त्या सरदारांनी सर्वांनी छत्रपती शिवरायांपुढे, मासाहेब जिजाऊंपुढे एक प्रस्ताव ठेवला की राज, खानाचं सैन्य फार मोठं आहे, आपल्या मुठभर मावळ्यांचा टिकाव त्याच्या तेवढ्या सैन्यापुढं लागणं शक्य नाही, म्हणून राज लाख मेले तरी चालेल, आम्ही लढायला घाबरत नाही, आम्ही आमचा जीव देऊ तुम्हाला वाचवण्यासाठी, पण लाख मेले तरी चालेल राज, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. यासाठी तुम्ही एक काम करा, काही वेळासाठी थोडंसं बाहेर बाजूला निघून जा. आपल्यासारखी आई असती, आपल्यासारखे वडील असते तर आपण म्हटलो असतो ते स्वराज्य जाऊ दे चुलीत, प्रजा जाऊ दे चुलीत, माझं लेकरू जगलं पाहिजे म्हणून तू पळून जा. पण छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी ही शिकवण दिलेली नाही. जेव्हा सर्व सरदारांनी मासाहेब जिजाऊंपुढं हा प्रस्ताव मांडला, महाराज गप्प होते, त्याआधी मासाहेब जिजाऊ बोलतात, कोण्या आईला स्वतःचं लेकरू प्रिय नाही हो. प्रत्येकाला वाटतं की माझ्या लेकरापेक्षा दुसरं इम्पॉर्टंट या जगामध्ये काहीही नाही, पण तरी सुद्धा मासाहेब जिजाऊ सर्व सरदारांना म्हणतात, काय म्हटलात तुम्ही, शिवरायांनी असं पळून जावं? अहो, छत्रपती शिवराय म्हणजे केवळ माझ्या एकटीचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या आईने असा लढता लढता आपला पुत्र गमावला तर बेहत्तर असा भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. शिकवण छत्रपती शिवरायांनी मासाहेब जिजाऊंनी दिली होती. महाराज, आज आपली लेकरं थोड्या गोष्टींना आत्महत्या करायला निघतात, ही शिकवण आपण दिली का नाही? खान नावाचा धिप्पाड शरीराचा दुश्मन आपल्या राज्यामध्ये आपल्या समोर उभा आहे, तरी सुद्धा मी आत्महत्या करेल किंवा मी दारू पिल, हा विषय शिवरायांनी काढलाय का? नाही. आजकालचे लेकरं म्हणतात टेन्शन यायला म्हणून दारू पिया लागते, आता टेन्शन यायला खावं लागते, आता टेन्शन यायला घ्यावं लागते. आता का म्हणतात? कारण लहानपणापासून आपण त्याला बाबा 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 म्हणून मोठं केलेलं असतं. मग पुढं जेव्हा त्याच्या जीवनामध्ये संकट येतं, त्या संकटाला सामोरे जायची त्याची ताकद नाही. मायबाप आहे म्हणून घरात लाड करतील, बाहेरची लोक लाड करणार आहेत का? आज मी माझ्या घरची 1000 पटीनं लाडकी असेल, बाहेर तशी राहणार का? नाही. टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट. मी तुम्हाला रिस्पेक्ट देईल तर तुम्ही मला रिस्पेक्ट देसाल, हा जगाचा नियम आहे. मग हा नियम सोड आपण आपल्या लेकरांना एवढं लाडकं करून ठेवतोय, त्यांना संघर्ष माहीत नाही. मी एकुलता एक, मी पाटलाचा लेक म्हणून आपण त्यांना एवढं लाडकं करून ठेवतोय. मग थोडं टेन्शन आलं की आपली लेकरं जातात मरण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी. सर्व जेवढे काही युवा वर्ग आहेत, मी तर त्यांना नेहमी सांगते, अरे जगायचं असेल तर असं जगा मुलांनो, जगायचं असेल तर असं जगा की आपल्या बापाला सुद्धा वाटलं पाहिजे मी वाघ पाळलेला आहे माझ्या घरामध्ये. हरून मरा नाही तर पुरून उरा, ही प्रत्येकाने आपापल्या मुलांना शिकवण दिली पाहिजे. वाईटाच्या मार्गाला लागायचं नाही आणि चांगल्याचा हात साथ कधी सोडायचा नाही, ही शिकवण आपण आपल्या मुलाबाळांना द्यायला पाहिजे. आपल्या मुलाच्या हातात चांगली घडी घातली तर त्याचा फक्त हात सुंदर दिसेल. आपल्या मुलीच्या हातामध्ये फक्त जर आपण चांगल्या बांगड्या घातल्या तर तिचा फक्त हात सुंदर दिसेल. पण आपल्या मुलींच्या हातामध्ये चांगले ग्रंथ, चांगले पुस्तकं जर आपण दिले तर त्याचं अख्खं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. मग हेच शिकवण आपण आपल्या मुलाबाळांना द्यायला पाहिजे. कारण लेकरं ही लहान मुलं म्हणजे कोऱ्या कागदाप्रमाणे, त्यांच्यावर लिहिणारे कोण आहे? तुम्ही, आम्ही आणि आपला समाज. कोणत्याही मुलाला मराठी बोलायचं आपण शिकवलंय का? नाही. बाकीच्या भाषा शिकवावं लागतात, पण आपली मातृभाषा त्याला शिकवावी लागते का? नाही. आपल्या सोबत राहतो आणि जसे आपण बोलतो त्याच टंगमध्ये, त्याच लँग्वेजमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच स्वरामध्ये सुद्धा तो मुलगा असो मुलगी ती भाषा बोलते. कारण काय? कारण आपली अनुकरण करून आपली मुलं बाळं शिकत असतात. बघा, होळी कन्या पुत्र होती जी सात्विकता, याचं हरिक वाटे देवा. आपल्या कुळात चांगली संतती जन्माला आली तर याचं हरिक आपल्यालाच नाही तर भगवंताला सुद्धा वाटते. विठोबा रखुमाई, जय
विठोबर घुमाये बर 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 घुमाये विठोबर घुमाये बर घुमाये बर घुमाये बर ताळी वाजवा भजन करा विठोबार घुमा बर घुमाये विठोबा जय 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 सर्वांनी हात वर करायचे पखवाज वादकांसोबत टाळी वाजवायची तर पखवाज वादकांनी जेवढे बोल पखवाजवर वाजवतील तेवढी टाळी आपण हातावर वाजवायची. समजा त्यांनी वाजवले 10 आपण काय वाजवणार 1 2. त्यांच्या नंतर घाई करायची नाही, गडबड करायची नाही, सर्वांनी हात वर. हा एक फक्त हा 1 2 1 2 स्टॉप 1 2 3 आहा क्या बात. महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. महाराज म्हणतात भक्तीसाठी लागतं काय काही ना लगे एका भावाची. कारण तुका म्हणे आणि विठोबाची शपथ घेऊन सांगतात काही लागत नाही फक्त आणि फक्त आपल्या मनातील खरा भक्तिभाव. कारण संत म्हणतात देव भुलला भावासी, देव भुलला 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 भावाशी. सांजिने वैकुंठाशी देव भुलला. म्हणून अशा प्रकारे काही लागत नाही फक्त एक भावाची. कारण तुका म्हणे आण विठोबाची शपथ घेऊन सांगतात दुसरं काही लागत नाही फक्त मनातील खरा सात्विक भक्तिभाव. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. बघा आपल्या वयाच्या मर्यादेपुढे जर काही बोलून गेली असेल, तुम्हाला जर वाईट वाटलं असेल, बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. मी काय मोठी साधू, मी काय मोठी संत नाही किंवा मी काय एवढी महान ज्ञानी पंडित सुद्धा नाही आणि एवढी वयोवृद्ध सुद्धा नाही की माझ्याकडे सगळे अनुभव असतील. परंतु जे समाजामध्ये पाहते त्यानुसार मी बोलते. म्हणून कुणाला कोणता शब्द चुकून जर जास्त लागला असेल तर मला आपली बहीण, आपली मुलगी, आपली ताई म्हणून माफ करावी हे आपल्या चरणी प्रार्थना करते. आणि